नशिबात आमच्या असं लिहिलंय काय, नशिबात आमच्या असं लिहिलंय काय, जिथं तिथं जातो आमचा फाटक्यात पाय, आहो जिथं तिथं जातो आमचा फाटक्यात पाय. ठाई ठाई होते अशी त्यांची गोची, ठाई ठाई होते अशी त्यांची गोची, लोकांना दिसते नुसती ही गंमत प्रेमाची, 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 ही गंमत प्रेमाची. आता या निवडणुकीत मला तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. नाही नाही, पण मला 4 खांदे तरी लागतील. 4 खांदे? एक मिनिट मॅडम, एक मिनिट. घाबरलं होतं ना. असं अंग प्रदर्शन करता तुम्ही? सो व्हॉट, हल्ली इंडस्ट्रीमध्ये ह्यालाच महत्व आहे. पण मला अत्यंत सोज्वल दिसणारी अशी वहिनी हवी. वहिनी? बाई, तुम्ही आत्ता माझ्याकडे कशासाठी आलात हे मला माहिती. कशासाठी? तुम्हाला अंग प्रदर्शन दाखवायचंय ना? 36, 24, 36. अरे माझी चॉईस काय वेगळीच आहे. हा भले मी फोटो कसेही काढत असेल, पण बायकोची माझ्या मनातली फिगर म्हणजे ना. हे गजा, गजा बायकोची सुद्धा फिगर? आय मीन प्रतिमा. छान सोजवळ चेहरा पाहिजे. बरोबर. चेहऱ्यावर सात्विक भाव पाहिजे. येस. सुधाबाई, काय काय? तुम्ही आता कशा, म्हणजे संध्याकाळची रिहर्सल आहे ना आपली? हो, रिहर्सल संध्याकाळचीच आहे, पण मला एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? सांगू का? जरा बाजूला व्हा. हा, या. मला ना हा सीन जरा समजावून सांगता का? कुठे आहे तो? हा काय? हा, उरलेलं माझं नाटक कुठे? फाडून फेकून दिलं. नाही नाही, त्यातला हा एवढाच पोर्शन फाडून आणला. एवढाच सीन, अख्खा नाटक काही सीन नाहीये तुमचं? मला एकच सीन दिलाय ना. असं फाडून काय पाहिजे? बोला, काय पाहिजे? सॉरी सॉरी सर. बोला. बाबा सांगते ना, एक मिनिट. ओरडता कशाला? ह्या सीनचा अर्थ म्हणजे प्रेम कसं असावं माहितीये? प्रेम असावं निर्मळ निर्झरासारखं नितळ, कोवळ्या फुलासारखं कोमल. याचाच अर्थ मला कळत नाहीये. समोर बघ, रिहर्सल चालली, त्याचा अर्थ कळत नाहीये का? यस. खूप सोपं आहे. यस्सा वस्सा नकोय मला. कॉन्सन्ट्रेट शब्दांवर का? शब्दांवर का? अक्षर बघा, त्याच्यात काय वाक्य लिहिले ती बघा. काय लिहिले ना? प्रेमळ. एक काम करूया, संध्याकाळी नाहीतरी आपली रिहर्सल आहेच, हो की नाही? हसू नका, सिरियसली घ्या. एक फाडून आणलं माझं नाटक. सिरियसली घ्या. त्यातली वाक्य बघा बघा, कुठली वाक्य आहेत ही वाक्य ना. ही वाक्य मी तुम्हाला संध्याकाळी व्यवस्थित, काळजीच करू नका. बरं, मी टेन्शन घेत नाही सर. चला बाई, ह्या सीनचा अर्थ मी तुम्हाला आत्ताच सांगतो. चला चला चला. हे अर्थ समजावून सांगतायत मला. चला म्हणतायत मला. गजा, काय गजा? अरे तुझ्या रिहर्सलच्या वेळेस सोडतो ना मी त्यांना. चला चला बाई, चला 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 चला. थँक्यू अँड बाय. माझ्या तोंडावरती घेऊन गेला तू. एक तर तिने माझ्या नाटकाची तुकडे फाडून फेकून दिले. चिंध्या आणते मला आणि सीन म्हणून सांगते ती. कसं माझं नाटक होईल? वहिनी, ए वहिनी, अशी वहिनी नको आहे मला. चिंध्या करते माझ्या नाटकासाठी.
बाजीराव काय म्हणतात? अगं पक्षश्रेष्ठींनी फोन केल्यामुळे त्यांनी मला कामाला तर ठेवून घेतलंय, पण त्यांना प्रेमात फाडणं फार कठीण आहे. ते आपल्यापासून असे लांब लांब पडतात. अगं ते ऍडवाले जी आर आहेत ना, ते पण माझ्याशी फार विचित्र वागतात ग. त्यांनी तर मला चक्क ऍड मधनं बाहेरच काढलंय. तू एक काम करू शकशील, गुणाजीरावांना प्रेमात अडकवू शकशील. ओके, हे बघ, तुला त्यांनी कामावर ठेवलंय ना, मग तू त्यांच्याकडे नोकरी कर आणि मी मात्र त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते. पण हे कोणाला कळता कामा नये. आपण दोघी प्रतापरावांकडून आलोय म्हणून. ओके माय डिअर, आय विल टेक केअर ऑफ इट. ओके, ऑल द बेस्ट. गेल हे तर रिकाम आहे माझ्या नशिबासारखं. फाईल गेली कुठे? महत्वाची फाईल गेली तरी कुठे? विसरलो. माझं वय झालं की वय काय होते माझं मित्र अजून अजून रस्त्याने चालायला लागलं. विषय तो नाही. माझी फाईल गेली कुठे? फाईल एक मिनिट. फाईल कपाटाच्या टेबलाच्या मागे तर गेली कुठे फाईल? असो, आपला ठेवलाय कशाला नोकरीला याला? काय नाव त्याचं विसरलो. वय झालं की वय माझं आठवलं. आपला एस एस. ओ एस एस. अरे बोला साहेब, काय काम आहे? एस एस, माझी फाईल कुठे गेली? कुठली फाईल साहेब? अरे कुठली फाईल काय? ज्या फाईलमध्ये निवडणुकीमध्ये जिंकून येण्यासाठी काय काय करावं लागतं याच्या महत्वाच्या नोट्स मी काढलेल्या होत्या. अरे बापरे, तुम्ही नोटा काढलेली फाईल मला ठाऊकच नाही साहेब. अरे नोट्स रे गधड्या, नोटा नाही. नोटा निवडणुकीच्या नंतर. नोटा निवडणुकीच्या भलते विषय बोलू नकोस. फाईल कुठे गेली मला कळे ना. साहेब, तुम्ही कपाटात बघितलीत का? हो. ड्रॉवर मध्ये? हो. बॅगेत बघितलीत? हो. खिशात बघितलीत? हो. उठ उठ, खिशामध्ये फाईल बघायला सांगतोय मला. उठ. हे बघ हे बघ, तू जर का असा मूर्खपणा करशील ना, मी तुला नोकरीवरनं काढून टाकीन. लक्षात ठेव. नको साहेब, सॉरी, मी आता शोधतो ना. फाईल असेल बघा, मी सांगतो तुम्हाला. हा, हे काय घंटी वाजवून फाईल मिळणार आहे का? आता यातनं काय फाईल पडेल का? अरे पाण्यामध्ये बुडेल का? अरे विसर्जन केलं पाहिजे तुझं. रे विसर्जन. इकडे ये, इकडे इकडे इकडे. पाण्यात फाईल शोधतोय, तुझं विसर्जन करतो. एक काम कर, माझ्यावरती उपकार करशील का? बोला ना साहेब. एक काम कर, फाईल तू अजिबात शोधू नकोस. मी बघतो काय करायचं ते. मी शोधतो. आपण या महाराज. बघा साहेब, तुम्ही सांगताय म्हणून जातो. मला काय, मी तुमचा पीए, तुमची ऑर्डर मी पाळणारच आहे. निघू साहेब? या आपण या. माणसं पोसायला ठेवली आहेत आम्ही पण. धन्य आहे रे बाबा, धन्य. एक्सक्यूज मी. गंमत प्रेमाची. एक्सक्यूज मी. हे काय पाहतोय मी? हाय, आय एम रिबेका. का रिबेका? का आलाय तुम्ही इथे? अहो, मी तुमची मदत करायला आली ना. तुम्ही माझी काय मदत करणार? मी तुमची फाईल शोधून देऊ का? अरे तुम्हाला कसं काय कळलं की माझी फाईल हरवली म्हणून? मी का डिटेक्टिव्ह एजन्सीत कामाला होते ना, मॉडेल म्हणून. चांगलं मॉडेल आहे. नाही म्हणजे डिटेक्टिव्ह एजन्सी आणि मॉडेल मला काय कळलं नाही. एनिवे, मला ना तुमची मदत करायला खूप 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 आवडेल. मला देखील तुमच्याकडनं मदत करून घ्यायला खूप 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 आवडेल. घंटी पण मामांना आवडेल का? असो, ते बघू नंतर.
तुम्ही डिटेक्टिव्ह आहात ना, मग मला माझी फाईल शोधायला मदत करा ना प्लीज. तुम्हाला सांगू, हे सुद्धा एक खूप मोठं राजकारण असू शकतं. हे बघा, राजकारणात कुणावर म्हणजे कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. मग तुमचे सेक्रेटरी असो किंवा पी असो, कुणावरही विश्वास ठेवायचा नाही म्हणजे नाही. म्हणजे SS किंवा अमृता? मे बी. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही फाईल शोधून काढा, मग मी त्यांना नोकरीवरनं काढीन. बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला एक सांगू, जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला बघितलं ना, तेव्हाच तुम्ही मला खूप 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 आवडलात. का? ईश, आता हे काय विचारणं झालं, तुम्ही किती चांगले आहात. हो ना. आय लव्ह यू. मामा मामा तुम्ही बसा. आता बसा. बसा बसा. आता बसा. काय धोक्याची घंटा तोंडाने का वाजवत आहे? अरे माझी ती धोक्याची घंटी चोरीला गेली. बरं झालं. काय बरं झालं नाही असं म्हणणार होतो मी पुढे. हा बघितलं मामा, तुमची फाईल हरवली, माझी घंटी चुकलो, माझी फाईल हरवली, तुमची घंटी हरवली. याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे. बाई तुम्ही बघताय ना. म्हणजे काय, माझे डोळे 24 तास उघडेच असतात. मामा तुम्ही काहीही काळजी करू नका. माझी फाईल आणि तुमची घंटी या बाई शोधून काढतील. बापरे, हे आणखी भयंकर आहे. पण काय रे गुणाजी, हे प्रकरण तुझ्याकडे कसं आलं? नाही नाही, या तर त्या गजाकडे लोणचं करायला आल्या होत्या. लोणचं नाही हो, लोणचेची ऍड. तुम्हाला कोणालाच कसं काही कळत नाही. काहीतरी करायला हवं, काहीतरी करायलाच हवं. काहीतरी करायला हवं म्हणून निघून गेले. मग काय ठरवले? आपण करूया का काहीतरी? काय? तुमची फाईल शोधायसाठी करूया ना काहीतरी. करायलाच हवं. थँक्यू, मला माहिती होतं तुम्ही माझा स्वीकार केलाय ते. मी स्वीकार? आता बघा, तुम्ही किती नाही 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 म्हटलं तरी मला माहितीये मी तुम्हाला खूप आवडते. स्माइल प्लीज. स्माइल? अरे थोडा हसला असता तर फोटो छान आला असता. कसा हसणार छोटे जीआर साहेब? कसा म्हणजे चेहरा करून. चेहरा करायचं मलाही माहितीये. एवढ्या टेन्शन मध्ये कसा असणार मी? टेन्शन? मग काय झालं? दादांची फाईल हरवली, मामांची घंटी हरवली. अरे वा. अरे वा. अरे रे. तर ती तुम्हाला कुठे सापडली का, शोधलीत का? कोण कोण काय? दादांची फाईल, मामांची घंटी तुम्हाला कुठे दिसली का विचारतोय मी. छे छे, मला कुठेही दिसली नाही फाईल नि घंटी. आता ती मला शोधावी लागणार. काय काय कसे काय गाड्या ते फोटो काढतायचे? हो SS, मला एका ऍड साठी मॉडेलचे फोटो हवेत. असा चेहरा चालेल? हो असाच पाहिजे. एक मिनिट, तसेच थांबा कारण जुलाबाच्या गोळ्यांची ऍड आहे. मी चाललो. अरे वा. चला आपण सुरू करूया. काय? अहो तुम्ही मॉडेल मध्ये इंटरेस्ट आहे असं म्हणालात ना? अहो ते तुम्ही फोटोग्राफर आहात म्हणून. हो मग आपण फोटो काढूया काय? फोटो काढणार माझे? प्लीज असे उभे राहा. आता काढूया आपण फोटो. तुम्ही आता एक असं काम करा की समजा तुम्हाला अपचन झालंय, अपचन असा चेहरा करा. मी एकदम एक्सपर्ट आहे. हा म्हणजे दाढ झाली. आई ग, नाही चुकलं काय करतात. अपचन ना, पोट. ओके. अरे वा, गुड. आता तुम्ही एक तुम्ही असं काम करा की तुम्हाला आता बरं वाटतंय. मला बरं वाटतंय. ओके देणार मी, म्हणजे एक्सपर्ट आहे मी तशी. असं जरा असं. नाही हे पण चुकलं. थांबा बरं वाटतंय नाही का? असा जरा असा. एवढं नाही, थोडं गालातल्या मंद असा. बरं वाटल्याचं ना. हो.
अरे वा, ही गंमत प्रेमाची. सहा वाजले. 6. 5:30 वाजताची तालीम होती. अजून पत्ता नाही सुधाचा. अर्धा तास लेट. मी का फोन करायचा? उशीर तिला झाला. वेळेची किंमत नाहीये. हे रंगदेवते, रंगदेवते, माफ कर त्यांना. ते कळत नाहीये त्यांना ते काय करतायत ते. माफ कर. असा सोलो मी म्हणण्यापेक्षा मी फोन करावा. मी का फोन करायचा? मी का फोन करायचा? तिला उशीर झालाय. तिने मला फोन करायला हवा. टू बी ऑर नॉट टू बी, हाच गोंधळ झालाय माझ्या मनात. म्हणजे मी सुधाला फोन करावा की मी वाट पाहावी तिच्या फोनची या भिंतींच्या पोकळीत? काय वाटेल ते केलं तरी गरज मलाच आहे. मलाच फोन करायला पाहिजे. सुधा सुधा सुधा. मी तुम्हाला एक चांगला अँगल देते, तसा तुम्ही फोटो काढा माझा. म्हणजे हे बघा असं. अरे वा, गुड गुड गुड. चांगला आला असेल ना? आपण एक काम करूया. हा, मी इथे अशी बसते आणि मग असा म्हणजे माझा बाबा बाबा काय पाठ येईल ना नुसती. असेल जरा पुढे या. काय कटकटे. एक मिनिट. फोन कट केला. एका डायरेक्टरचा फोन कट करते. हे रंगदेवते, एवढी गरज आपल्यालाच आहे. मलाच फोन करायला हवा. सुधा सुधा घे फोन. सुधा घे घे. हा, चला चला पुढे पुढे पटापट. माझा मूड आहे ना आता. हा, आणि मूड आल्यावर कसं म्हणजे असं छान होतं नाही. एक मिनिट मी फोन घेते. हॅलो. हॅलो काय हॅलो? कुठे आहात तुम्ही? अर्धा तास वाट पाहतोय. ओ आय एम सो सॉरी. म्हणजे मला माफ करा. मला इंग्रजी येतं, पुढे बोला. काय बोलू? अहो इथे 5:30 वाजता तुम्ही तालमीला येणार होतात. अच्छा, म्हणजे रिहर्सल ना? त्याला मराठीत तालीम म्हणतात. मला इंग्रजी येतं, तुम्ही येताय की नाही? मी एका प्रकरणात अडकलीये. हो. प्रकरण? म्हणजे भानगडी. हे बघा सुधाबाई, तुमच्या प्रकरण भानगडी ज्या काय असतील त्या बाहेर ठेवा. माझ्या रिहर्सलच्या इथे ते प्लीज नको. माफ करा. म्हणजे आय एम सो सॉरी. हे बघा, मला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा येतात. आता मला सांगा, तुम्ही येणार आहात की नाही? नाही हो, मला अजिबात जमणार नाही. बघा, अजून आमचं हे पूर्ण झालं नाहीये ना. हे पूर्ण झालं नाही म्हणजे तुम्ही ह्याला येत नाही? ईश्वर, म्हणजे रिहर्सलला म्हणायचंय ना तुम्हाला? आपण एक काम करूया, उद्या ना थोडं जास्त वेळ आपण तालीम करूया. हा, बाय. ओके, उद्या भेटूया हा आपण. ओके, बाय. अरे बाय काय काय कटकटे. बरं, आपण पुन्हा सुरू करूया. हा, म्हणजे मी पोझिशन घेते. नीट काढा व्यवस्थित एकदम. हा, कसं कसं असं. ह्यांच्या नादाला कोण लागणार? आपण आपले डायलॉग पाठ करूया. कुठे गेलं बाबा माझं ते ओके. प्रेम कसं असायला हवं माहित आहे तुला? प्रेम असायला हवं निर्मळ, निर्मळ वाहणाऱ्या निर्झरासारखं, ज्याला नसावा स्पर्श वासनेचा. प्रेम असावं कोवळ्या कोमल फुलासारखं, ज्याला नसावा गंध स्वार्थाचा. क्या बात. प्रेम असावं सकाळच्या कोवळ्या उन्हासारखं, कोमल आल्हाददायी, निर्मळ निरागस दवासारखं. वाह, क्या बात है. तुम्ही कशासाठी इथे आलात? हो, आले नसते तर असे हे सुंदर संवाद कानावर पडलेच नसते. काय छान लिहिता हो तुम्ही. थँक्यू. तुमच्यात
आणि तुमच्या भावात किती फरक आहे हो. तुमचा स्वभाव कसा असा हळवा, नाजूक, उमललेल्या अशा फुलासारखा. काय? आणि तुमचे भाऊ गुणाजीराव ते कसे अरसिक आणि वृक्ष आहेत हो. म्हणून तर ते राजकारणात गेले ना. मला आवडला काय तुमचा स्वभाव हो. थँक्यू. तुमच्या संवादासकट आवडला. तुम्हाला सांगते हे नाटक प्रेक्षकांना अगदी आवर्जून आवडणार आहे. आवडेल हो, पण त्यासाठी ते आधी व्हायला तर पाहिजे ना. का का नाही होणार? हो, आमची हिरोईन आज तालमीलाच आली नाही, कुठल्या तरी प्रकरणात अडकले म्हणे. तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो? आता आलाच आहात तर विचारा की. नको, जाऊ दे. नाही आता जाऊ दे बिवते नाही जाऊ दे, नाही तुम्ही विचारा आता काय ते. नाटकातल्या सगळ्याच नटनट्यांची अशी प्रकरणं असतात का हो? नाही मला इतरांचं माहित नाही, पण मी तुम्हाला सांगू का मी त्यातला नाही बरं का. म्हणूनच तुमची नटी तालमीला येत नाही. तुम्ही कसे आहात? आम्ही आहोत तसे आहोत. आम्ही काय करणार, 13 तारखेपर्यंत आम्ही काही करू शकत नाही आहोत. 13 तारीख काय 13 तारखेपर्यंत तरी मला कोणाच्या प्रेमात पडणं शक्य नाही हो. 13 तारखेपर्यंतच काय 13 जन्म सुद्धा मी तुमची वाट पाहीन. त्यांना आपल्यावर अजिबात संशय येता कामा नये, ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. हो हो. ओके, चल चल लवकर चल चल. सिक्रेट काय? हे सिक्रेट काय ते शोधून काढावंच लागणार आहे मला.